प्रार्थना या चॅनलमध्ये तुमचं खूप स्वागत आहे। श्री स्वामी समर्थ। आज मी तुम्हाला सांगणार आहे वास्तुशास्त्राप्रमाणे की आपल्या घरामध्ये आपल्या पितरांचा फोटो किंवा पितरांची जी पेंटिंग आहे ती लावणे योग्य आहे का। तर वास्तुशास्त्राप्रमाणे असं सांगितलेलं आहे की आपल्या पितरांचा फोटो किंवा पेंटिंग आपल्या घरामध्ये लावत नसतात। हे अयोग्य आहे, कारण की आपले जे पित्र असतात ते वारल्यानंतर मृत्यू झाल्यानंतर त्यांची जी योनी आहे ती पिशात किंवा पितरांच्या याच्यात जाते। म्हणून वास्तुशास्त्रानुसार असं सांगितलेलं आहे की ज्यावेळेस आपण रडतो किंवा त्यांची आठवण काढतो ते मागे खेचले जातात, त्यांना मुक्ती मिळत नाही, त्यांची मुक्तीचे जे द्वार आहे ते उघडत नाही, ते आपल्या संसार जीवनामध्ये अडकून बसतात। त्यामुळे आपल्या पितरांचा जो फोटो असतो तो घरात लावत नसतात। पण जर आपण त्यांच्यावर भरपूर प्रमाणात आपण प्रेम करत असतो, आपल्या मनात असतं की आपल्या पितरांचा फोटो आपल्या घरामध्ये असावा, त्यांची आठवण म्हणजे त्यांचा चेहरा नेहमी आपल्या डोळ्यासमोर असावा, तर त्यांनी काय करायचं आहे, कधी पण आपल्या जो पितरांचा फोटो आहे तो दक्षिण दिशेच्या भिंतीला लावायचा। म्हणजे दक्षिण दिशेच्या भिंतीला, कारण की दक्षिण दिशा ही पितरांची असते, म्हणजे यमदेवाची असते आणि त्या दिशेला लावणं योग्य सांगितलेलं आहे। दुसरीकडे लावू नका, कारण की पितरांचा जो फोटो असतो, आपले पूर्वजांचा जो फोटो असतो तो दक्षिण दिशेच्या भिंतीलाच लावला जातो। त्या ठिकाणी त्यांना तुम्ही धूप दीप जे तुम्हाला करायचं आहे, माळ अर्पण करायची आहे ती करू शकतात। पण वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरामध्ये जे आपले पित्र असतात त्यांचं फोटो लावणं अयोग्य सांगितलेलं आहे। जे तुम्हाला योग्य वाटेल ते तुम्ही करा। मी वास्तुशास्त्राप्रमाणे तुम्हाला सांगितलेलं आहे। माझं चॅनल तुम्हाला आवडत असेल लाईक करा, सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।